श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। आज संध्याकाळी म्हणजे आज भाऊबीज आहे आणि जवळजवळ सगळ्यांच्या घरी भाऊबीज साजरी होत आहे। दुपारी 12 ते 12:30 हा काळ सोडला तर तसं म्हटलं तर अख्खा दिवस भाऊबीजसाठी चांगला आहे आणि भावाला ओवाळण्यासाठी चांगला आहे। आता त्यातले आपण मुहूर्त आज नाही बघत बसायचे की किती ते किती वगैरे, त्यात नाही पडायचं, कारण आज अख्खा दिवसच भाऊबीज आहे आणि अख्खा दिवस चांगला मानला जातो। दिवाळीतला प्रत्येक दिवस आपल्या आपल्यातच एक शुभ, मांगल्यमय आणि सर्वांग सुंदर असतो। त्यामुळे तुम्हाला फक्त 12 ते 12:30 भर 12ला म्हणतात ना कोणतंही काम करू नये किंवा भर 12ला राखी बांधू नये, भर 12ला ओवाळू नये, म्हणून ही वेळ सोडून कोणत्याही काळात तुम्ही भावाला ओवाळू शकता। आता भावाला कसे ओवाळावे याचा व्हिडिओ आपला आलेला आहे। तुम्हाला मला आज हे सांगायचं आहे की भाऊबीजेच्या आधी काय करा, म्हणजे भावालाही ओवाळण्याच्या आधी काय करायचं आहे तेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। भावाला तर ओवाळायचे आहे, पण भावाला ओवाळायच्या आधी आपल्याला देवाला, सगळ्या देवांना आणि आपल्या समर्थांना ओवाळायचं आहे। समर्थांना ओवाळायला, महाराजांना ओवाळायला अजिबात कोणीही विसरायचं नाहीये। सगळ्यात आधी काय करायचं आहे, ताट पूर्ण सजवायचं आहे। महाराजांना पंचामृताने, पाण्याने आपण जे काही सकाळी स्नान घातलं असेल, स्नान घालून घेतलं असेल, उठणं लावलं असेल, आम्ही सुद्धा लावतो, तुम्हीही लावतच असाल। उठणं वगैरे लावून झाल्यानंतर महाराजांपुढे एक आसन घेऊन बसायचं आहे। महाराजांना पाटावर बसवायचं आहे। एवढी मूर्ती असो, फोटो असो, काय असो, पण त्यांना पाटावरच बसवायचं आहे आणि अगदी जसं आपण भावाला ओवाळतो तसं भावाला ओवाळून महाराजांपुढे एक नारळ आणि खडी साखर किंवा साधी साखर ठेवायची आहे। हा नारळ नंतर केंद्रात, मठात जाऊन ठेवला तरी चालेल, घरामध्ये फोडून प्रसाद करून खाल्लात उद्या तरी सुद्धा चालेल। मात्र महाराजांना आणि प्रत्येक देवाला आपल्याला ओवाळायचं आहे, कारण खरे रक्षण करते भाऊ काय करतो तर रक्षण करतो, तर खरे रक्षण करते आपले देव देवता आहेत हे विसरून आपल्याला चालणार नाहीये। त्यामुळे आपल्याला सगळ्यात आधी महाराजांना ओवाळायचं आहे। महाराजांना ओवाळल्यानंतर प्रार्थना करायची आहे की महाराज, माझ्याकडून कळत नकळत घडलेल्या चुकांची मी तुमच्याकडे क्षमा मागते किंवा मागतो, मात्र माझ्या या सर्व अडचणी वर्षभरात दूर होऊ देत ही तुमच्याकडे प्रार्थना करते आणि मी तुमच्या सेवेमध्ये कमी पडणार नाही, सेवेकरी वाढवीन, सेवक होईन आणि सेवेकरी वाढवीन, हे वचन महाराजांना द्यायचं आहे। आणि रंजले गांजले म्हणजे ज्यांना गरज आहे, ज्यांना ज्या गोष्टीची गरज आहे आणि त्या गरजू व्यक्तीने माझ्याकडे मागितले तर ते मी त्यांना नक्की देईन, हे महाराजांना वचन द्यायचं आहे। त्याचप्रमाणे जनावरांवर, मुक्या जनावरांवर प्रेम करेन, गाय, गुरे, कुत्रे, मांजर यांच्यावर मी प्रेम करेन, हेही वचन आपल्याला महाराजांना द्यायचे आहे। त्याचप्रमाणे तुम्हाला मी वारंवार सांगितले या 5 दिवसात की कुणाच्या तरी एका घरची दिवाळी होऊ दे असं महाराजांना वचन तुम्ही द्या। तुम्ही कायम कुणाच्या तरी शिक्षणासाठी, वयस्कर लोकांसाठी, वृद्धाश्रम, अनाथाश्रम या ठिकाणी तुम्ही काही ना काही, तुम्ही जर 1000 रुपये कमवत असाल तर 100 रुपये तरी तिथे दान कराल, हेही वचन महाराजांना द्यायचं आहे। अक्कलकोटमध्ये गेल्यावर अन्नछत्रामध्ये किमान 51 रुपयाची पावती फाडण्याची परिस्थिती प्रत्येकाची असते। तिथे गेल्यावर किंवा केंद्रात गेल्यावर 51 रुपयाची वर्षातून एक तरी पावती अवश्य फाडावी, म्हणजे आपल्याकडून थोडेसे का होईना चिमणी एवढे तरी अन्नदान आपल्याकडून होते, हे विसरू नका। कायम मुंग्यांना खायला घाला, माशांना खायला घाला, गाईला खायला घाला, दारात आलेल्या कुणालाही कधी उपाशी पाठवू नका, कुणाबद्दलही निंदानालस्ती करू नका। कायम दुसऱ्याचं चांगलं चिंता, म्हणजे तुमचंही चांगलं होईल, कुणावर अन्याय होईल असं कधी वागू नका आणि अन्याय कधी सहनही करू नका। महाराजांची शिकवणच आहे की प्रपंच करा आणि मग माझी सेवा करा, काम करा आणि मग माझी सेवा करा। कामात आणि आपल्या प्रपंचात कोणत्याही प्रकारची कमतरता ठेवू नका। पुरुष असाल तर घर चालवण्याचं काम चोख वाजवा आणि स्त्री असाल तर घरातल्या जबाबदाऱ्या पार पाडण्याचं काम चोख वाजवा, आणि या गोष्टी तुम्हाला आज करायच्या आहेत। आता याच्या पुढचा जो व्हिडिओ आहे तो आपल्याला क्रिस्टलवर केलेला आहे, म्हणजे ब्रेसलेट, स्टोन जे आहेत आपल्याकडे त्याच्यावरचा व्हिडिओ आहे। ज्यांना ज्यांना मागवायचे आहेत त्यांनी अवश्य ते मागवा, कारण क्रिस्टल आपल्या आयुष्यामध्ये चमत्कारिकरित्या बदल घडू शकतो। माझ्या हातात तर 4-5 असतात, म्हणजे मी गरजेनुसार सगळे म्हटले तरी घालते। माझ्या मुलांच्या हातामध्ये ग्रीनजेट ब्रेसलेट आहे जे विद्यार्थ्यांसाठी सर्वोत्तम असते। त्याचप्रमाणे आपल्या पती पत्नी किंवा कोणत्याही नात्यात प्रेम राहण्यासाठी
रोज कॉइन सुद्धा आपल्याकडे येतो, तोही मी त्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे, तर तोही जाऊन अवश्य बघा। आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती, पुढे तो व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, त्याचप्रमाणे लाईक करा, शेअर करा आणि शॉर्ट व्हिडिओ टाकते तेही बघत जावा। श्री स्वामी समर्थ। नमस्कार सगळ्यांना, कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल आणि हसत असाल। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला छान छान असे ब्रेसलेट आणि जिब्बू कॉइनचा एक नवीन म्हणजे आपला सरस्वती आणि गणपती असा जिब्बू कॉइनचा जो हे असतो क्रिस्टल, तो घेऊन आलेले आहे। हे घरात तुम्ही ठेवल्यामुळे तुम्ही दिवाळीसाठी म्हणून सुद्धा घेऊ शकता, दिवाळीसाठी कुणाला गिफ्टही देऊ शकता आणि तुमच्या तिजोरीमध्ये सुद्धा ठेवू शकता। सरस्वती आणि गणपती, खूप सुंदर पॅकेजिंग आहे, ह्याच्यावर लिहिलेलंच आहे हॅपी दिवाळी आणि खूप छान असा आहे। आता इथे तुम्हाला उलट दिसत असेल। आता या कॉइनचे फायदे सांगते। या दोन्ही कॉइनमुळे म्हणजे ग्रीन क्रिस्टल ह्याला म्हणतात, ग्रीन जेट ह्याला म्हणतात किंवा याला जिब्बू कॉइन म्हणतात, कुणी याला 520चा राजा देखील म्हणतं। फक्त ह्याच्यावर आकडे नाही आहेत, तर ह्याच्यावर माता लक्ष्मी आणि गणपती असे दोन आहेत। लक्ष्मी आणि गणपतीचे हे कॉइन तुम्ही जर घेतले तर तुमच्या घरात आर्थिक भरभराट प्रचंड होते आणि तुमच्या आयुष्यामध्ये इतके चांगले बदल होतील हे घेतल्यापासून की बोलायलाच नको। हा दोन्हीचा असा सेटच आहे, हा सेटच घ्यायचा आहे, सिंगल सिंगल मिळणार नाही। दोन्ही गणपती लक्ष्मी दोघांचं जेव्हा तुम्ही हे क्रिस्टल घ्याल तेव्हा तुमच्या आयुष्यात चांगला फरक पडेल। तुम्ही नावं फक्त तुमच्या घरातल्यांची सांगायची आणि जर 2 व्यक्ती नाव असेल तर 2 सेट घ्यावे लागतील। मी ह्याच्यावर रेकी करून देणार, ती रेकी तुमची 6 महिने टिकते, त्यानंतर इकडूनच मी तुम्हाला ती पुन्हा करून देणार, त्याचे चार्जेस वेगळे होतील। तर हे आहे गणपती आणि लक्ष्मीचे छान असे क्रिस्टल, तर हे अवश्य मागवा। खूप चांगले रिझल्ट आहेत, माझ्या स्वतःच्या कपाटात आहेत आणि पर्समध्ये पण आहेत, दोन्हीकडे मी ठेवले आहेत आणि पैशाची आवक त्यामुळे चांगली होते, प्रगती होते। छोट्यापासून मोठ्यापर्यंत कोणताही व्यवसाय असेल तर हे वापरून बघा। आणि पौर्णिमेला प्रकाशामध्ये ठेवायचे फक्त आपल्याला हे पौर्णिमेच्या प्रकाशामध्ये, आणि घरी आल्यावर थोडा वेळ धूप लावायचा आणि धुपावर धरायचे म्हणजे ते क्लीन्स होतात। असं म्हणजे आमच्या सरांनी जे सांगितले ते मी तुम्हाला सांगते, क्लीन्स होतात चांगले आणि ओरिजिनल आहेत, अजिबात फसवणूक नाही कोणत्याही प्रकारची। आपल्याला माहिती आहे की स्वामी भक्त आहोत आपण, कोणत्याही प्रकारची फसवणूक किंवा डुप्लिकेट माल असं काहीही आपण ठेवणार नाही। जे ठेवीन थोडं ठेवीन पण चांगलं ठेवीन। त्यामुळे हे जिब्बू कॉइन ज्यांना हवे आहेत त्यांनी अवश्य मागवा। खूप चांगले रिझल्ट आहेत ह्याचे आणि खूप चांगले वापरून बघा। दिवाळीला तुमच्या भावाला वगैरे गिफ्ट करायचं असेल तरी करू शकता किंवा तुमच्या स्वतःसाठी एक लॉकरमध्ये एक पर्समध्ये एक असं ठेवू शकता। तर हे झाले। त्यानंतर तुम्हाला दाखवायचे आहेत मला राशीप्रमाणेचे सुद्धा ब्रेसलेट मी आणलेले आहेत, कारण बऱ्याच जणांची मागणी होती की ताई राशीप्रमाणे आणा। त्याच्या आधी तुम्हाला एक दाखवते आणि मग राशीप्रमाणेचे ब्रेसलेट पण दाखवते, कोणते कोणते आहेत ते दाखवते। 1 मिनिट थांबा। ब्रेसलेट घातल्याचे फायदे। आता क्रिस्टल इतका फेमस झालेला आहे की सगळ्यांना माहिती आहे की क्रिस्टलचे फायदे काय आहेत। क्रिस्टल आपलं आयुष्य बदलवू शकतो, क्रिस्टलमध्ये तेवढी ताकद आहे, फक्त ते ओरिजिनल हवेत। ओरिजिनल घेतले की काही बोलायलाच नको, इतके चांगले इफेक्ट त्याचे तुम्हाला जाणवतील आणि एकदा का त्याचे इफेक्ट जाणवायला लागले की तुम्ही कायम माझ्याकडून क्रिस्टल घ्याल। क्रिस्टलवर एकदा तुमचा विश्वास बसला की काहीच प्रश्न नाहीये, क्रिस्टल वापरून बघा। आता ही कुठली समर्थांची सेवा वगैरे नाहीये, मी खोटं बोलून तुम्हाला देणार नाही की समर्थांची सेवा वगैरे। क्रिस्टल हा भागच पूर्ण वेगळा आहे, ज्यांचा रेकीवर विश्वास आहे त्यांनी घ्यावा। आता हे बघा, हा गुलाबी कॉइन, ह्याला रोज कॉइन म्हणतात। हा जर तुम्ही तुमच्या जवळ ठेवला तर तुमचे घरातले वाद विवाद, ह्याला बघा मागं लवचा सिम्बॉल आहे आणि पुढे 3 आकडे आहेत, हे 3 आकडे रोज बोलायचे आणि जवळ ठेवायचा। तुमच्यातले नाते संबंध जर बिघडले असतील, भाऊ भाऊ असाल, जावा जावा असाल, पती पत्नी असाल, कुणीही असाल, तर हे फक्त रोज कॉइन जवळ ठेवायचा, तुमचे नाते सुधारेल। प्रेम संबंध असतील, कोणतेही संबंधांसाठी हा रोज कॉइन जवळ ठेवायचा। खूप सुंदर असे इफेक्ट आहेत रोज कॉइनचे। तर हा ज्यांना हवा जिब्बू कॉइन सोबत त्यांनी हा सुद्धा मागवू शकता। आता तुम्हाला मला दाखवायचं आहे ते म्हणजे ग्रीन जेड आपल्या मुलांसाठी खास, फक्त आणि फक्त स्टुडंटसाठी, कितीही वर्षाचे असू देत, अगदी 10 वर्षापासूनच्या पुढच्यांसाठी
ग्रीन जेट ब्रेसलेट ह्याने बुद्धी वाढते, बुद्धी तल्लख होते, बुद्धी वाढल्यामुळे आपण जे काही वाचत आहोत किंवा जे काही मुलं अभ्यास करत आहेत तो लक्षात राहतो। इंटरव्ह्यू मध्ये जाताना घातलं तर कॉन्फिडन्स येतो, नोकरी करणाऱ्या मुलांनी घातलं तर त्यांच्यामध्ये प्रगती होत जाते, त्यासाठी हे खास विद्यार्थ्यांसाठी ब्रेसलेट आहे। त्यानंतर फिरोजा, हे मी जे घातलं आहे ते, या फिरोजा ब्रेसलेटला तर एवढी मागणी आहे की मी आत्ता हा तिसऱ्यांदा मागवत आहे माल, तरीही संपत आहे। कारण फिरोजा हा सलमान खानमुळे फेमस झालेला क्रिस्टल आहे, त्याच्या हातात पहिल्या पिक्चर पासून आत्तापर्यंत तो आहे आणि तो कायम असतो। फिरोजा नेम, फेम, पैसा सगळं काही देतो आपल्याला, सगळंच देऊन जातो, त्यासाठी फिरोजा ब्रेसलेट। त्यानंतर सुलेमानी हकीक, संकटे, दुःख, अडचणी, शत्रूंवर विजय मिळवण्यासाठी सुलेमानी हकीक, पैशासाठी सुद्धा, समृद्धीसाठी सुद्धा सुलेमानी हकीकचं ब्रेसलेट घालाल तर खूप चांगला फायदा तुम्हाला होतो। त्याचप्रमाणे ज्यांना आरोग्यविषयक अडचणी आहेत, कोणत्याही कुठलाही भाग दुखतोय, पोट दुखतंय, डोकं दुखतंय, मायग्रेन आहे, संधिवात आहे, पोटदुखी आहे, कंबरदुखी आहे, कुठलंही दुखणं आहे, खास हेल्थसाठी पीसीओडी आहे तर त्यांच्यासाठी हे हेल्थ ब्रेसलेट आहे। ज्यांना जे हवं ते मागवा। त्यानंतर बघा, राशींप्रमाणे काही ब्रेसलेट तुम्हाला दाखवते। हे खास आहे वृश्चिक राशीसाठी, वृश्चिक रास। त्यानंतर हे आहे मीन राशीसाठी, आपापल्या राशीप्रमाणे सांगा, मी देईन तुम्हाला। मीन राशीसाठी हे आहे धनु राशीसाठी। त्यानंतर हे आहे सिंह राशीसाठी, आपापल्या राशीप्रमाणे हे बनवून घेतलेले आहेत सिंह राशीसाठी। त्यानंतर हे आहे कुंभ राशीसाठी, हे आहे मिथुन राशीसाठी, त्याचप्रमाणे तुळ राशीसाठी, हे आहे कन्या राशीसाठी आणि बाकीच्या राशींचे सुद्धा मिळतील। हे आहे ज्यांना कॅन्सर सारख्या आजारांचा त्रास आहे त्यांच्यासाठी, म्हणजे बघा कुणाला जर असेल तर सजेस्ट करा नक्की। त्याचप्रमाणे हे सुद्धा आहे हेल्थ ब्रेसलेट, हेल्थसाठी खास आहे, हे दोन्ही पण हेल्थसाठी आहेत। 7 चक्राचं आहे, त्याचप्रमाणे मनी मॅग्नेटचं आहे। मनी मॅग्नेट हे अत्यंत पैसा खेचण्याचं काम करतं। 7 चक्रा ब्रेसलेट हे आपल्या शरीरातील 7 चक्रा जागृत करतं। त्याचप्रमाणे पायराइड ब्रेसलेट आहे, ते तुम्हाला पायराइड ब्रेसलेट फक्त आणि फक्त पैशासाठी वापरतात आणि जर तुम्हाला आवडतील ते एक 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 करून सगळे घातलेत तरी चालते। माझ्या हातात आता 4 आहेत, तर एका वेळेस आपण कितीही वापरू शकतो। महिलांनी शक्यतो डाव्या हातात आणि पुरुषांनी उजव्या हातात घालायचे असतात। क्रिस्टलला पिरियड सुतक कशाचंही बंधन नाही, फक्त आणि फक्त पुरुषांनी लक्षात ठेवायचं की जेव्हा त्यांना ह्याच्यावर जावं लागतं, आपल्या म्हणजे माणूस गेल्यावर जावं लागतं, त्याला हे स्मशानभूमीत जाताना मात्र हे घरात काढून ठेवायचे, नाहीतर जर चुकून तिथं घालून गेलात तर तिथंच टाकून माघारी यायचे, त्याची पूर्ण म्हणजे हे संपते, पॉवरच संपून जाते। त्यामुळे तुम्हाला जे कुठले हवेत ते यातून मागवा आणि हे सांगितल्याप्रमाणे हे अवश्य मागवा, खूप फायदेशीर आहे। खरोखर तुम्हाला सांगते की तुम्ही हे मागवाल तर तुम्ही हे परत परत मागवाल। प्रत्येकाला पुढे जाण्यासाठी, संधी मिळण्यासाठी माता लक्ष्मी आणि आपले प्रथम वक्रतुंड महाकाय यांचे गणपती यांची आपल्याला आयुष्यात साथ असणे खूप गरजेचं असतं। त्यामुळे हे खास मी कस्टमाइज करून घेतलेले आहेत, तर हे तुम्ही नक्की मागवाल अशी अपेक्षा व्यक्त करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते। पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओ सोबत, नवीन विषयासोबत। तुमच्या ज्या ज्या राशी आहेत त्या राशींप्रमाणे मागवलेत तरी चालेल आणि बाकीचे आहेत ते मागवलेत तरी चालतील। तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा। अजून तुम्हाला काय ठेवलेले आवडेल, काय अजून तुम्हाला हवे आहे हेही सांगा, तेही ठेवूया। त्याचप्रमाणे कवड्यांचे ट्री, गोमती ट्री ज्यांना हवे आहे, कवड्यांचे नाही गोमती ट्री ज्यांना हवे आहे, कवड्यांचे तोरण ज्यांना हवे आहेत त्यांनी सुद्धा खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा, घरपोच तुम्हाला मिळेल। भरपूर सारे फिरोजा रिंग सुद्धा आता आलेल्या आहेत, फिरोजा रिंग सुद्धा तुम्हाला मिळतील। तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती। पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओ सोबत, नवीन विषयासोबत। तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ।